नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण ब्रेडचा वापर न करता हेल्दी सँडविच कसे तयार करतात ते पाहणार आहोत. हे सँडविच आपण टोमॅटो सॉसबरोबर किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता. एकदम मस्त सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी झालेले आहेत. अतिशय पौष्टिक असे हे सँडविच तयार झालेले आहेत. बिना ब्रेडचा वापर न करता आपण सँडविच बनवणार आहोत. त्यासाठी ह्या वाटीने 1.5 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि ह्या छोट्या वाटीने 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. आता हे सर्व मिक्स करून घेते. दही, बेसन आणि रवा मिक्स करून घेतलेला आहे. आता ह्यामध्ये मी 1 वाटी पाणी घालते. एक वाटी पाणी घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून हे मी अर्धा तास झाकून ठेवते असंच. बिना ब्रेडचं सँडविच बनवण्यासाठी आपण रवा, बेसन आणि दही घालून अर्धा तास भिजत ठेवलेला आहे. चांगलं भिजलेलं आहे. हे रवा चांगलं भिजलेला आहे, चांगलं फुलून आलेलं आहे. आता ह्यामध्ये घालण्यासाठी मी कोथिंबीर, सिमला मिरची बारीक चिरून घेतलेला आहे, गाजर बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटो, कांदा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची हे सर्व साहित्यामध्ये मिक्स करणार आहे. सर्व भाज्या मिक्स केलेल्या आहेत. त्यानंतर 1 चमचा मीठ घालून हे सर्व मिक्स करून घेते. यामध्ये मिक्स करून थोडंसं पाणी घालते. म्हणजे बॅटर आपलं खूप घट्ट झालेलं आहे. थोडंसं पाणी घालून पातळ करून घेते हे. पाणी घालून थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे. अजून थोडंसं पाणी घालायला पाहिजे. खूप घट्ट पीठ आपलं रवा आणि हे भाज्यांचं पीठ जर घट्ट केलं तर आपले सँडविच व्यवस्थित होणार नाहीत आणि फुलणार नाहीत. हे अजून थोडंसं पाणी घालते यामध्ये. आता हे मिक्स करून घेते. त्यानंतर आपण सँडविच करायला घेऊयात. आपलं सँडविच करण्यासाठी बॅटर तयार झालेलं आहे. जास्त पातळही करायचं नाही, जास्त घट्टही करायचं नाही, असं मध्यम असं मध्यमच करून घ्यायचं आहे हे. आता ह्यामध्ये मी पाव चमचा सोडा घालणार आहे. सोडा घालून मिक्स करून घेते आणि आपण लगेच सँडविच करायला घेऊयात. सँडविच करण्यासाठी मी हे सँडविच मेकर घेतलेलं आहे. हे कुठेही सहज मिळून जाईल. ऑनलाईन किंवा सुपर मार्केट, डीमार्टमध्ये कुठेही मिळून जाईल. आता ह्याला मी बटर लावून घेते. सँडविच करण्यासाठी मी सँडविच मेकर गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे. त्याला आता मी बटर लावून घेते. मंद आचेवर करून घ्यायचं आहे हे सर्व. दोन्ही बाजूंनी बटर लावून घ्यायचं आहे. आता ह्याच्यावर मी बॅटर घालते. बॅटर सगळीकडे घालून चांगलं पसरून घ्यायचं आहे.
आणि हे बंद करून घेते. एका बाजूने चांगलं भाजलं की मग उलटून घ्यायचं आहे. आपलं हे सँडविच मेकरने सर्व बाजूनी फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित भाजलं जाईल. आता आपण हे काढून बघूया. हे बघा मस्त तयार झालेलं आहे. सर्व बाजूंनी चांगलं भाजलेलं आहे. आता क्रिस्पी होण्यासाठी मी अजून ह्याच्यावरती बटर लावून घेते. दुसऱ्या बाजूनी बटर लावून घेते. दोन्ही बाजूंनी चांगलं भाजलेलं आहे. आता मी एका डिशमध्ये काढून घेते. असेच बाकीचे पण आपण करून घेऊयात. ब्रेडचा वापर न करता आपण रव्यापासून सँडविच बनवलेले आहोत. मस्त कुरकुरीत झालेले आहेत. हे मी आता कट करून दाखवते. ब्रेडचा वापर न करता आपण सँडविच बनवलेले आहोत. मस्त बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे सँडविच तयार झालेले आहेत. एकदम हेल्दी सँडविच तयार झालेले आहेत. आपण ह्यामध्ये भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत. असेच नवनवीन छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.